अध्याय 12वा. देवी चरित्र पाठ महात्म्य. ध्यान. कांती बीज जशी मुगेंद्र वहना, भासे अतिभीषण. कन्या खड्ग धरुणी ढाल करीती, भावे जिचे सेवन. हाती चक्र गदा धनुष रसी, पाशादिकी तर्जनी. दुर्गा अग्निमयात्मिका शशिधरा, नेत्रतया ध्यातमी. ओम. देवी उवाच. प्रतिदिने जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील, निश्चय सकळ बाधा नाशुनी राहितो सुखी. मधुकेटभ संहार, महिषासुर घात जो, शुंभ निशुंभ संहार प्रसंग वाचतील जे. अष्टमी चतुर्दशी नवमीशी मनातुनी, भक्तीने एकती माझे महात्म्य अत्युत्तम. तयासी पाप स्पर्शेना आपत्ती राहीना कुणी, दारिद्र्य पीडिना त्यांना न होती दूर प्रेमळ. शत्रूचे न भय राहे, भय राजा न डाकूचे, अस्त्राग्नी जलराशीचे भय किंचित राहीना. म्हणून महात्म्य माझे वाचावे चित्त देऊनी, एकता भक्तीने यारा हितकारक हे जना. त्रिविध उत्पात जे का महामारी भयप्रदा, महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा. मंदिरी सविधा नित्य माझे महात्म्य जाई मी, बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे. महात्म्य पाठ जे माझे ऐकता वाचता बरे, विधी जाणो न जाणो तो करो भाविक मतपूजा. बलिपूजा होम आदी सहर्ष सेवने मला, शरत्काळी महापूजा वार्षिकी करीतात ते. तेव्हा महात्म्य हे माझे भक्तिपूर्वक ऐकती, नाशती आपदा साऱ्या धन धान्य मिळे सुत. संदेह काही न यात प्रत्यक्ष फळ हे असे, महात्म्य ऐकता माझे कथा उत्पत्ती शुभ. पराक्रम संग्रामाचे ऐकता भय जात असे, श्रोत्यांच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील ते. राही वंश स्वभक्तांचा आनंद रूप सर्वदा, शांती कर्मात सर्वत्र तसे दुःस्वप्न दर्शने. ग्रह पीडा सर्व विघ्नास शांत, दुःस्वप्न तेही सुस्वप्न होत असे पाठ हा असा. बालग्रहाने आक्रांता बालका शांती कारणे, फडता बूट मित्रांशी मिळता जुळवी हे. दुराचियांचा नाश करी महात्म्य श्रेष्ठ तो, राक्षस भूत पिशाच पाठ मात्रेच नाशती. माझी सर्व ही महिमा माझे समीप्य देतसे, पशुपुष्पार्घ्य धूपादी गंधदीपादी उत्तम. विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिदिनी, अनन्य भोग समर्पणी वर्षाराधन दानत. प्रीतीने करता पुण्य माझे संतुष्टा मिळे, महात्म्य एकताचेची पुण्य आरोग्य देतसे. अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित, युद्धचरित्र जे माझे नाशवी दैत्य दुर्जना. मनुष्य भय वैर्यांचे महात्म्य एकता नसे, तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्मकुर्षीत त्यापरी. तसे ब्रह्मकृत स्तोत्र सर्व हितकारक, अरण्यप्रती एकांती वनमा लागता वना. निर्जनी डाकू शत्रूंच्या हाती सापडता वना, सिंह वरघाया गजरानी एकता पाठी भयप्रद. राजा क्रुद्ध वधा धाडी अथवा बंद घालीत, वादळ उठून नाव बुडता सागरामध्ये. महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर, वेदना भीषण बाधा होती ते जेव्हा उपस्थित. आठवी जो कथा माझी विघ्न बाधा नव्हे तया, मत प्रभावे सिंहादी डाकू वैराची यामध्ये. स्मरता पळती दूर विघ्ने मनमहिमा अशी. ऋषीर्वाच. बोलून हे भगवती चंडिका चंड विक्रमा, पाहता सर्व देवांशी तेथे ती गुप्त झाली. देवता स्वधिकाराशी निर्भय भोगू लागल्या, यज्ञवागसुर सर्व प्राप्त होण्यास लागला. शुंभ निशुंभ देवीने मारले दैत्य भीषण, जगदिवांसी ते वदता उग्र अतुल विक्रमी. राहिले दैत्य गेले पाताळ भूमीचे वरी, राजा भगवती अंबा असून नित्यरूपती. जगता रक्षणासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा, तीच विश्वासी मोहिनी जगता जन्म देतसे. प्रार्थिता तुष्ट होऊन रुद्धी विज्ञान दान दे, भूपाळाती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे. प्रलयकांती महामारी रूपधारण जी करी, समयी साथ होते जी अजन्मा सृष्टिरूपती. सनातनी तीच देवी समयी सर्वास रक्षित, अबुजया वेळी लक्ष्मी रूपे मिळे जना. दारिद्र्य दुर्भागा मागे अभावी तीच लागत, स्तुती करता पूजोनी गंध धूप फुलादिकी. देत ती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती. श्री अच्युत विराजितयां प्राकृत भावाटिक्यां, श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे. देवी महात्म्ये द्वादशोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु.